नमस्कार मंडळी. हे दृश्य पाहून तुम्हाला वाटत असेल की आपण नेमके कुठे आहोत, परंतु इतरत्र कुठेही नाही, तर हा भक्तीच्या टेरेसवरून टिपलेला आंब्याचा मोहोर, हा जो आपला हापूस आंबा आहे. गेले 2 वर्ष या हापूस आंब्याला म्हणावं तसा मोहोर आला नव्हता किंवा आला तरी गळून गेला होता. पण यावर्षी मात्र या आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात तुरे आलेले आहेत अक्षरशः, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तो मोहोर पाहून असं छान वाटतं आहे. काही शेंड्यांमधून अजून मोहोर निघणं बाकी आहे. मी टेरेसवरून तुम्हाला आपला हा आंबा दाखवते. शेजारी आपलं हे पपईचं झाड, जे की खूप उंच वाढलं होतं आणि नंतर ते मोडून पडलं, पण पुन्हा त्याला फुटवा झाला आहे, पुन्हा त्याला फळं लागली आहेत. आणि त्याच्या शेजारी असलेला हा हापूस आंबा, आणि हापूस आंब्याचा मोहोर तुर्तास तरी खूप गळीत यावर्षी होईल असा एक अंदाज आहे. पाहूया हवामानाची साथ आणि एकंदरीतच किती फळ याचं टिकेल, लागलेलं फळ किती प्रमाणात राहील पाहूया. आणि असाच या हापूस आंब्याचा आता आस्वाद घेण्याची उत्सुकता वाढलीच आहे. इकडे आपलं हे लिंबूचं झाड, लिंबूला पण छान छान मोठे मोठे लिंबू आले आहेत. मी परवाच तुम्हाला दाखवले. खूप तरी आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. आणि वरती त्याच्याच शेजारी अजून असा हा जो आंबा आहे, हा आहे कुठला आंबा आहे हा? मोठा बदामी आंबा आहे. हे बघा, काही ठिकाणी याला छान कैऱ्या बांधल्या आहेत, आपल्याला बघता येत आहे. काही ठिकाणी अगदीच बारीक बारीक आहेत, काही गोटी एवढ्या आहेत, काही लिंबा एवढ्या आहेत. परंतु यावर्षी आंब्याचा मोहोर आणि भक्तीचं वातावरण एकंदरीचं खूप सगळं आनंदी आहे.